मेळघाटामध्ये गेल्या 3 दशकांपासून कुपोषण, मातामृत्यू व बालमृत्यू तांडव करीत असल्याचे दिसून येत आहे। तर दुसरीकडे संबंधित विभाग केवळ आकडेवारी दाखविण्यात मशगूल असल्याचे निदर्शनास येत आहे। धारणी मुख्यालयापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावरील घुटी गावामध्ये अतिकुपोषित श्रेणीमध्ये एक बालक आजही आपल्या जीवनाशी झुंज करीत आहे। नेहमीप्रमाणे संबंधित महिला व बाल विकास विभाग आणि तेथील अधिकारी व कर्मचारी केवळ आकडेवारी बघून स्वतः उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दलचा डंका वाजविताना दिसतात। प्राप्त माहितीनुसार घुटी येथील रहिवासी दिनेश पटोरकर यांचा 3ऱ्या क्रमांकाचा मुलगा सुमित दिनेश पटोरकर हा जन्मतः कमी वजनाचा म्हणजेच अतिकुपोषित श्रेणीमध्ये असून वयाच्या 23 महिने गाठून सुद्धा सुमित पटोरकर आपल्या सामान्य वजनामध्ये येऊ शकलेला नाही। त्याचे वजन केवळ 4 किलो असून हे केवळ मेळघाटातील बेजबाबदार प्रशासनाचे एक उत्तम उदाहरण आहे। मेळघाटामध्ये गेल्या 3 दशकांमध्ये कुपोषण, मातामृत्यू, बालमृत्यूकरिता शासन प्रशासन स्तरावर कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येतात। गंभीर बाब अशी आहे की संबंधित विभागाने आकडेवारी दर्शवित कुपोषण केवळ कागदावरच, बालमृत्यू, मातामृत्यू व कुपोषण कमी झाल्याचे सुद्धा सांगितले आहे आणि दाखविले सुद्धा आहे। मात्र आजही मेळघाटामध्ये जमिनी स्तरावर कुपोषणाचे प्रमाण 1993 प्रमाणेच कधी कधी दिसून येते। आजही गावांमध्ये बालमृत्यू, मातामृत्यू व कुपोषण कायम असून मेळघाटास लागलेल्या कुपोषणाचा कलंक आजही तेथील प्रशासन पुसण्यास अपयशी ठरत आहे। महिला व बालविकास राज्यमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर ह्या अमरावतीमधील असून सुद्धा त्या मेळघाटातील कुपोषण, मातामृत्यू व बालमृत्यू रोखण्यास असमर्थ ठरत आहेत। गेल्या 2 वर्षांपासून सुमित पटोरकर हा कुपोषणाच्या श्रेणीमध्ये असून सुद्धा स्थानिक महिला व बालविकास विभागाद्वारे त्याच्या परिस्थितीमध्ये कोणताच सुधार होऊ शकला नाही। यावरून स्पष्ट होते की मेळघाटामध्ये 3 दशकांपासून जो कोट्यावधी रुपये खर्च केला जातो तो केवळ पांढरे हत्ती म्हणजे कागदापुरताच केला जातो असे म्हटल्यास वावगे ठरू नये। घुटी येथील अंगणवाडी सेविका व मदतनीसाकडून सुमितला शासनाच्या सर्व सेवा देण्यात येत आहे। तरी पण महिला बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी सुमितला ANRC मध्ये दाखल करून उपचार देणे गरजेचे होते, जे अद्यापपर्यंत झालेले नाही हे विशेष। सुमितची आई शर्मिला पटोरकर हिने माहिती देताना विदर्भ न्यूजला सांगितले, शर्मिला, ये बच्चे को तुमने दवाखाना लेके गया था? हाँ। कौन से दवाखाने में? सादरबाग। फिर क्या हुआ वहाँ पे? वहाँ पे कुछ भी नहीं बताया। भर्ती किया नहीं? भर्ती नहीं करा। नहीं करा। इलाज करा? इलाज उन लोगों इलाज करके लेके जाएगा और वहाँ पे बेड को बोलता और आप जा करके बोलता। यानी इलाज नहीं करा? इलाज नहीं। धारनी लेके नहीं गया? नहीं ले गया। और कोई डॉक्टर लोगों ने आते क्या इसको देखने, चेक करने? नहीं आए। अभी कुछ आए थे 1-2 दिन, 8 दिन पहले? नहीं आए। कोई भी नहीं। की सुमितला सादराबाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेण्यात आले होते। त्या ठिकाणी गेल्यावर बसायला लावले, मात्र उपचार करण्यात आले नाही। धारणीला सुद्धा 14 दिवस राहिल्यावर ही सुधारणा झाली नाही। तसेच राहण्याबाबत रोजंदारी सुद्धा मिळाली नाही। बताओ बहन, क्या नाम है बच्चे का? बच्चे का सुमित दिनेश पटोरकर, 22 महीने के हो गए। वजन उसके यानी जन्मता ही कम वजन के हुआ, तो उसको सब वाटप, हार ये वगैरह सब बरोबर निरंतर घर पहुँचते बरोबर दे रहे सब। वजन बढ़ रहा है उसका? वजन ये पैकेट से थोड़ा बढ़ रहा है, लेकिन वो रोज आने को ना सर, कभी कभी वो भी नहीं लाते, कभी मदद नहीं लाते। इसके वजह डॉक्टर वगैरह कोई आए नहीं क्या इसको ले जाने आए थे बीच में, लेकिन ये लोगों भी तैयार नहीं होता। कभी कभी ये लोगों भी प्रॉब्लम बताते रहते, खेत का काम है ये है। विदर्भ न्यूज करिता धारणी येथून तस्मीन शेख, सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत।